देवाच्या सद्गणानो, आम्ही गेला रविवार जो पाहिला तो झावळ्याचा सण होता. आणि झावळ्याच्या सणाच्या दिवशी संपूर्ण जगभर अनेक चर्चेस, अनेक लोक हातामध्ये झावळ्या घेऊन प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावाचा जय जयकार करत होते. आणि एक वाक्य ते बोलत होते, होसाना होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. आमेन. त्या झावळ्याच्या सणाच्या दिवशी जे जे लोक देवाच्या नावाचा गजर करत होते, ख्रिस्ताचा जय जयकार करत होते, येशूला धरून देण्यात आल्यानंतर त्याचा न्यायनिवाडा चालत असताना त्या उत्तम शुक्रवार म्हणजे गुड फ्रायडेच्या दिवशी तेच लोक याला वधस्तंभावरती खिळा, ह्याला वधस्तंभावरती खिळा, ह्याचे रक्त आमच्यावरती, आमच्या मुलाबाळांच्यावरती पडू दे, अशी ही घोषणा करत होते. 5,000 लोकांना जेवण दिलं येशू ख्रिस्ताने. ते जेवलेले लोक 7,000 लोकांना येशू ख्रिस्तानं जेवण दिलं. ते जेवलेले लोक आज उत्तम शुक्रवारी तेच म्हणत होते, याला वधस्तंभावरती खिळा, याचं रक्त आमच्यावरती येईन, आमच्या मुलाबाळावरती पडू दे. परिस्थिती बदलल्यानंतर, वेळ बदलल्यानंतर, जीवनातली वाईट अवस्था निघून गेल्यानंतर लोक पुन्हा समाजाच्या संगती आणि लोकप्रवास संगती एकत्रित होतात. हाही अनुभव आम्हाला उत्तम शुक्रवारच्या दिवशी पाहायला मिळतो. जो लंगडा उडी मारत चालला, जो आंधळा ज्यानं पहिल्यांदा आपलं जग बघितलं, जो लुळा त्यानं आपले हात हलवले, जी कुबडी स्त्री ती पुन्हा उभी राहिली, अनेक चमत्कार जे ख्रिस्ताने केले, ते सगळे चमत्कार पावलेले लोक, चंगाई पावलेले लोक, बरे झालेले लोक आज या दिवशी उत्तम शुक्रवारच्या दिवशी म्हणतायत त्याला वधस्तंभावरती खिळा. म्हणजे आम्ही तो दिवस पाहिला, जावळ्याचा रविवार. तदनंतर आम्ही पाहिला तो मोदी गुरुवार. अत्यंत दुःखी अंतकरणाने, अत्यंत खिन्न मनाने चर्चमध्ये येऊन गुडघ्यावरती उभे राहून ती भाकर खात असताना, आता द्राक्षास पित असताना असं काही दुःख आम्हाला झालं. तो मोदी गुरुवार गेला आणि मग उजाडला तो उत्तम शुक्रवार. त्या उत्तम शुक्रवार पुन्हा अत्यंत नाराज, निराश असे होऊन म्लान चेहऱ्याने आम्ही खुर्चीवरती बसलो आणि वधस्तंभावरचे 7 शब्द आम्ही ऐकले. आमेन. मी हा इतिहास का सांगत आहे? जावळ्याचा रविवार, मोदी गुरुवार आणि उत्तम शुक्रवार, तदनंतरचा उजाडलेला हा आजचा दिवस आहे, तो म्हणजे पुनरुत्थान. आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त हा पुनरुत्थान होण्याच्या अगोदर, क्रुसावरती जाण्याच्या अगोदर, जावळ्याच्या रविवारी वाजत गाजत यरूशलेममध्ये येण्याच्या अगोदर त्यानं 3 वेळा आपल्या मरणाचं भविष्य केलं आणि 3 वेळा आपल्या पुनरुत्थानाचंही भविष्य केलं. आमेन. इस्रायल देशामध्ये एक पद्धत होती की ज्या वेळेस एखादा मनुष्य मरण पावतो, तर मरण पावल्या मनुष्याला त्याच्या शरीराला मसाला लावायचा, यासाठी ते लवकर कुजू नये. सेंट झेवियर म्हणून जे चर्च आहे गोव्यामध्ये, तिथे एक प्रेत आहे 450 वर्षाच्या पूर्वीचं, आणि मग ते अजूनही कुजलेलं नाही, का त्याला एक विशिष्ट मसाला लावला. आम्ही पाहतो योसेफाचा बाप याकोब मरण पावला, जे याकोबाचं नाव इस्रायल असं देवानं ठेविलं. याकोब मरण पावल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये मसाला भरायला आणि मसाला त्याला लावायला 40 दिवस लागले. येशू ख्रिस्त ज्यावेळेस एक स्त्री आली आणि तिने अभ्यंग केला त्या तेलाचा, ते सुगंधी तेल लावल्यानंतर शिष्य म्हणाले, एवढं महागडं तेल याला का लावलं? पण येशू म्हणाला, हिनं हे माझ्या उत्तर कार्यासाठी केलं आहे. आमेन. हालेलुया. उत्तर कार्यासाठी केलं आहे. लुकाचं शुभवर्तमान 24वा अध्याय, त्याच्यामध्ये पुनरुत्थानाच्या विषयी आम्ही ऐकणार आहोत. आणि या लुकाच्या शुभवर्तमानाच्या 24व्या अध्यायामधून पुनरुत्थानाच्या नंतर 7 गोष्टी आम्हाला काय करायच्या आहेत त्याविषयी आम्हाला शिकायचं आहे. आमेन. वाचत लुका शुभवर्तमान 24वा अध्याय वचन 1 आणि 2. धोंड लोटली, धोंड लोटली देवाच्या सन्मानात. येशूच्या मरिया, मगदालिया मरिया आणि बाकीच्या स्त्रिया यांनी ख्रिस्ताला वधस्तंभावरती दिलं, त्याचं जे शरीर खाली काढलं. त्यानंतर योसेफ नावाच्या माणसाने ते नेलं, एका कबरेमध्ये ठेवलं. नवीन कबरेमध्ये ख्रिस्ताचं शरीर ठेवण्यात आलं. मी त्याच्यावरती विचार करतो की नव्यानं खोदलेली ती कबर, ज्याच्यात कोणालाही अगोदर ठेवलेलं नव्हतं, तिथं ख्रिस्ताला नेऊन ठेवलं. जर तिथं अगोदर काही 2 प्रेत असती तर
ख्रिस्ताचं पुनरुत्थान होत असताना तीही प्रेत उठवली गेली असती. आमेन, हालेलुया. आणि या स्त्रिया आहेत, त्यांनी ते मसाले तयार केले. शनिवारचा रात्रीचे 12 वाजले आहेत, रविवारचे पहाटेची वेळ झाली आहे. अशा या पहाटेच्या वेळेला त्यांनी गडबडीनं उठले आणि ते म्हणले की आज आठवड्याचा पहिला दिवस आहे, तर चला आपण उठूयात आणि जाऊ ख्रिस्ताच्या त्या प्रेताला मसाला लावूयात. पण विचार असा आला, हा एवढा मोठा दगड, ही एवढी मोठी धोंड कोण बाजूला काढेल? आमेन, आमेन. कोण बाजूला काढेल? आमच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग रोज उभे आहेत, अनेक समस्या रोज उभ्या आहेत, आजार उभे आहेत. आणि अशा वेळेला आम्ही विचार करतो, हे माझ्यासाठी कोण करेल, कोण करेल? देवाच्या सद्गणानो, जर आम्ही विश्वासामध्ये आहोत तर या स्त्रियांच्यासाठी ही जी धोंड आहे ती धोंड देवदूताने बाजूला काढली आणि मार्ग मोकळा झाला. आमेन, हालेलुया. काही समस्या असू दे, काही अडचण असू दे, आम्ही प्रभूचं काम करतो, प्रभूला भेटायला जातो, प्रभूच्या समोर जातो, त्यावेळेस सर्व मार्ग मोकळे होतात. आमेन. निर्गमाच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो की इस्रायल लोक मिस्रातून बाहेर पडले, त्या तांबड्या समुद्राच्या किनारी आले. पाठीमाग असणारं फारोचं सैन्य, समोर असणारा तो तांबडा समुद्र. त्या प्रश्न पडला, कोण आम्हाला इथून पलीकडे घेऊन जाईल, कोण आम्हाला शत्रूपासून वाचवेल? ते मोशेला म्हणाले, मोशे, इस्रायला मिस्रामध्ये काय कबरा नव्हत्या, काय आम्हाला इकडे आणलंस? पण परमेश्वर देवा मोशेला म्हणाला, तू स्थिर उभे राहा, मी तुझ्यासाठी मार्ग मोकळा करणार आहे. आमेन. धोंड लोटली म्हणजे जी अवघड असणारी गोष्ट आमच्या बुद्धीने आहे, आमच्या शक्तीच्या पलीकडचं आहे, जसं मी प्रभूच्या समोर जातो त्यावेळेस त्या कठीण परिस्थितीमध्ये देव आम्हाला आनंदित करतो. आमेन. आणि म्हणून पहिला माझा मुद्दा आहे की उघडलेली कबर. पहिला माझा मुद्दा आहे तो उघडलेली कबर. आमच्यासाठी हे शिक्षण आहे, हा नियम आहे की देव आमच्यासाठी अनेक गोष्टी उघड्या करतो. आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीने पुढे जाऊ की जो देव आमच्यासाठी आशीर्वादाचं ठिकाण असं आहे. त्या स्त्रिया म्हणाल्या, कोण आमच्यासाठी कबर उघडेल, धोंड उघडेल? आणि देवानं ते उघडलं. लूकासुवर्तमान 24 अध्याय वचन 29 आम्हाला पाहायला मिळतं. लूकासुवर्तमान 24 अध्याय वचन 29. अमावस नावाचं ते गाव आहे. लुकाच्या सुवर्तमानाचा सगळा भाग त्याच्यामध्ये आहे. आणि अमावस नावाच्या त्या गावामध्ये राहणारे जे 2 प्रवासी होते ते यरुशलेमेमध्ये होते. आणि यरुशलेमेमध्ये ख्रिस्ताच्या झालेल्या छळाची ते साक्षीदार होते. त्याचा छळ पाहिला होता, त्याचं क्रुसिफिकेशन पाहिलं होतं. आणि ते दोघे जण रस्त्याने तो विचार करत, ती चर्चा करत असतानाच येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये येऊन सहभागी झाला. पण तो येशू आहे हे त्या दोघांनी ओळखलं नाही. संध्याकाळची वेळ झाली, चालत चालत आहे, पुढच्या गावाला पुढे जायचं आहे. त्या अमावस नावाच्या त्या गावामध्ये हे दोघे जण म्हणाले, त्या प्रवाशाला म्हणजे येशूला म्हणाले, पाहुणं पुढं कुठं जाता, रात्र होत आहे, तुम्ही आमच्या घरी राहा. आणि येशू त्यांच्या घरामध्ये राहिला. तो येशू आहे हे त्या 2 प्रवाशांनी ओळखलेलं नव्हतं. देवाच्या सन्मानानं माझा दुसरा मुद्दा आहे. पहिला मुद्दा माझा होता ते उघडलेली कबर, आणि दुसरा माझा मुद्दा आहे ते उघडलेलं घर. ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या स्वागताच्या साठी, प्रभूच्या सेवकासाठी, प्रभूच्या लोकांच्या साठी आमचं घर उघडतो, देव आम्हाला आशीर्वादित करतो. बघा, कर्नेल नावाचा एक मनुष्य होता. प्रेषितांचे कृत्य 10वा अध्याय. आणि या कर्नेल्यानं तो रोज प्रार्थना करायचा, तो दानधर्म करायचा, तो देवाच्या संगती चालायचा, तो मोठा अधिपती होता. तो विसरला आणि प्रभूच्या कामामध्ये राहिला. त्यावेळेस त्यानं दृष्टांत पाहिला. आकाशामधून एक चादर आली आहे, ती चादर त्याच्या समोर उघडली गेली आणि वचन आलं, आवाज आला, हे मारण खा. कर्नेल म्हणला, प्रभूजी पेत्र म्हणला, प्रभूजी हे मी खाणार नाही. त्यावेळेस पुन्हा ती चादर वरती उचलली, खाली आली आणि पेत्राला म्हटले, मारून खा. का त्यावेळेस कर्नेल्याला असा दृष्टांत झाला होता की कोणीतरी देवाचा मनुष्य माझ्या घरी यायचा आहे. आमेन. आणि मग कर्नेल्यानं माणसं यापोस पाठवली. तिथे पेत्र होता शिमोन चांबाराच्या घरामध्ये. तिथून त्याला बोलावलं, आणलं. ज्यावेळेस पेत्र आणि त्याच्या संगती शिष्य कर्नेल्याच्या घरामध्ये गेले,
त्यास वचन सांगत आहे, कर्नल्याच्या घरामध्ये कर्नल्याने अनेक आपल्या नातेवाईकांना बोलावलं होतं की देवाचा शिष्य माझ्याकडे येणार आहे, तो तुम्हाला देवाविषयी सांगणार आहे. त्यानं आपलं घर उघडलेलं होतं आणि मग त्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येकाला येशूचं नाव समजलं. आमेन, हालेलुया. ज्यावेळेस आम्ही प्रभूसाठी घर उघडतो तो देव आम्हाला आशीर्वादित करतो. कर्नल्याची ओळख बदलली. तो मोठा अधिपती होता, पण त्याहीपेक्षा येशूचा शिष्य पेत्र त्याच्यामध्ये घरामध्ये आला की त्याची नवी ओळख झाली. तो जो जक्कई आहे, येशूच्या रस्त्याने जात असताना तो जक्कई झाडावरती चढून बसला होता. येशू तिथे आला आणि म्हणाला, जक्कया, मला तुझ्या घरी उतरायचं आहे. जक्कई आला, त्याचं स्वागत केलं येशूचं आणि तो आपल्या घरामध्ये घेऊन आला. ऐका, जेव्हा जक्कईच्या घरामध्ये येशू आला त्यावेळेस त्या यरीहो गावाला समजलं की जक्कई जो जकातदार आहे, जक्कई जो ठेंगणा आहे, त्यापेक्षा जक्कईच्या घरामध्ये येशू आला ही त्याची ओळख आहे. ते वाचतात गाणो, आम्ही नेहमी आमचं घर प्रभूसाठी उघडं ठेवूयात, प्रभूच्या सेवेसाठी उघडं ठेवू, त्याच्या सेवकासाठी उघडं ठेवू. तिसरा माझा मुद्दा आहे लूकासुवर्तमान 24 अध्याय वचन 31. डोळे उघडले. डोळे काय आंधळे नव्हते त्यांचे, पण ज्यावेळेस प्रार्थनेला ते बसले, हा जो तिसरा प्रवासी म्हणजे येशू तिथं होता, त्याने भाकर घेतली, मोडली, तो प्रार्थना करत होता. तो प्रार्थना संपवली आणि त्यावेळेस त्यांनी डोळे उघडले. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की हा जो प्रवासी आमच्या संगती होता तो येशू होता. देवस्थान जेव्हा डोळे उघडले जातात, आत्मिक डोळे, आमचे जगाचे डोळे बंद होतात, त्यावेळेस आम्हाला प्रभूचं काम अधिक वेगानं करण्यासाठी मार्गदर्शन मिळतं. पाऊल जो आहे तो पाऊल जो दिमिश्काच्या रस्त्यावरती होता, जेव्हा प्रभूचं दर्शन त्याला झालं, ते दर्शन झाल्यानंतर पाऊल 3 दिवस तो आंधळ्यासारखा झाला. त्या 3 दिवसाच्या आंधळेपणामध्ये जगातल्या सगळ्या गोष्टी त्याने बाजूला सारल्या, जगातलं त्याला काही दिसलं नाही. जेव्हा डोळे त्याने उघडले त्यावेळेस तो म्हणाला, माझं जीवन प्रभूसाठी. तो पाऊल म्हणाला, आता जगणं हे ख्रिस्त आहे आणि मरणं आम्हाला लाभ आहे. देवाचं सद्गुणानो, आम्ही जगाच्या असणाऱ्या चाली, रीती, रूढी, परंपरा याच्यामध्ये जे आमचे डोळे आहेत ते तिथपासून आम्ही बाहेर काढावेत आणि प्रभूचं वचन, प्रभूचं काम, प्रभूची सेवकाई, प्रभूची आराधना याच्यामध्ये आमचे जेव्हा डोळे लागतील त्यावेळेस नक्कीच आम्ही आशीर्वादित असे होऊ. आणि म्हणून वचन आम्हाला सांगत आहे की तुम्ही जगाला आंधळे झालेले आहात. वचन असं म्हणतं की जगाच्या दैवताने यांचे डोळे आंधळे केले आहेत. आम्ही जेव्हा जगापासून बाजूला होऊ तेव्हाच आम्हाला प्रभू पाहायला मिळेल. आंधळ्या माणसाला गुलाबाच्या फुलाचा कलर गुलाबी आहे, लाल आहे, हिरवा आहे हे काही समजणार नाही का, त्याला काहीही नाही, त्याला फक्त अंधार दिसतो. आणि अंधारामधून जसं आम्ही बाहेर येतो त्यावेळेस नक्कीच देव आम्हाला त्याच्या कार्यासाठी उभं करतो. आमेन. बघा, एखाद्या मनुष्याच्या डोळ्याचं जर ऑपरेशन झालं असेल, त्याच्या डोळ्यावरची ती जी पट्टी आहे ती पट्टी काढत असताना डॉक्टर विचारतात, तुम्हाला कोणाला पाहायचं आहे? जर स्त्रियाचं ऑपरेशन झालं असेल तर ती म्हणेल की माझ्या पतीला मला पाहायचं आहे. पतीच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं असेल तर तो म्हणेल की माझ्या पत्नीला पाहायचं आहे, किंवा मला लेकराला पाहायचं आहे, मला नातवंडाला पाहायचं आहे. देवाचं जाणो, आम्ही नेहमी म्हणूयात, देवा माझ्या डोळ्यावरची ही जगातली पट्टी निघेल, मला येशूला पाहायचं आहे. ज्यावेळेस आम्ही हा निर्णय करतो त्यावेळेस देव आम्हाला नक्कीच नव्याने आशीर्वादित करतो. चौथा जो माझा मुद्दा आहे लूकासुवर्तमान 24 अध्याय वचन 45. उघडलेली कबर. दुसरा आम्ही बघितलं उघडलेले घर. तिसरा आम्ही बघितलं उघडलेले डोळे. आणि चौथा आम्ही बघत आहे ते उघडलेलं मन. कठीण अंतकरणाचे लोक, कठीण अंतकरणाचे लोक म्हणजे त्यांचं मन बंद झालं आहे. बंद मनामध्ये येशूचा प्रवेश होऊ शकत नाही. बंद मनामध्ये देवाचं वचन राहत नाही. आणि हे जे मन आहे ते मन स्तोत्र 24 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हे जे मन आहे ते खूप लहान आहे. येशू त्याला अंतकरण असं म्हटलं. आणि ह्या एवढ्याशा असणाऱ्या अंतकरणामध्ये सर्व जग आणि जगाच्या सर्व गोष्टी भरलेल्या आहेत. देवाचं सद्गुणानो, ज्यावेळेस आम्ही आमचं मन उघडतो, मन प्रभूच्या कामासाठी मोठं करतो, तो देव आम्हाला नव्याने आशीर्वादित करतो.
आपलं मन आम्ही मोठं करू, आपलं मन आम्ही प्रभूसाठी नेहमी उघडे ठेवू. फारोचं जे मन आहे इस्रायल लोकांच्या संबंधामध्ये वेळोवेळी देवाने फारोचं मन कठीण केलं होतं. 9 ज्या त्याच्यावरती आलेल्या समस्या आहेत, 9 ज्या त्याच्यावरती आलेल्या दुष्ट गोष्टी आहेत, त्या 9व्या गोष्टीमधून 10व्या गोष्टीच्या वेळेला देवाने त्याचं जे कठीण अंतःकरण ते तोडलं आणि मग त्याचा येशूचा जो जय जयकार आहे तो त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. आम्ही लूक 24 मध्ये पाहत आहोत अमावास नावाच्या त्या गावावरती असणाऱ्या त्या 2 प्रवासाच्या संबंधामध्ये, आणि या 24 अध्यायामध्ये आम्हाला 7 गोष्टी लपलेल्या पाहायला मिळतात. माझा 5वा मुद्दा आहे उघडलेलं वचन. वाचा आपण लुकाचं शुभवर्तमान 24 अध्याय वचन 32. येशू ख्रिस्त जो बोलत आहे, येशू ख्रिस्त जे सांगत आहे, ती वचन हे ऐकत होते व त्यांना समजत नव्हते की हा येशू आहे. देव सद्गुणानो, ज्यावेळेस आम्ही दररोज वचन उघडतो, वचन वाचतो, त्याच्यावरती मनानं चिंतन करतो, देव आम्हाला नव्याने आशीर्वाद करतो. स्तोत्राचं पुस्तक 1 अध्याय वचन 3 आम्हाला सांगत आहे, प्रत्येक विश्वासणारा मनुष्य जे काय हाती घेतो ते सिद्धीस जाईल. पण ते वचन 2 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. 1-2 मध्ये काय केल्यानंतर सर्व कार्य सिद्धीस जाईल ते वाचू आपण. तर परमेश्वराच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो. वचनाचं वाचन, वचनाचं मनन, वचनाचं चिंतन आणि वचनाप्रमाणे वर्तन असं ज्यावेळेस होईल त्यावेळेस हे जे उघडलेलं वचन आहे ते आमच्या जीवनासाठी नव्याने आशीर्वादाचं ठिकाण असं होईल. वचन हा देवाचा शब्द आहे आणि देवाचा शब्द नेहमी कार्य करतो. देवाचा शब्द नेहमी आम्हाला जगण्यासाठी उत्साहित करतो. देवाचा शब्द आम्हाला जगाच्या सर्व पापापासून बाजूला करतो आणि आम्हाला तारणामध्ये राखतो. आणि म्हणून या अमावास नावाच्या रस्त्यावरच्या या 2 प्रवाशांनी बघितलं की त्याचं मन जे आहे ते मन उघडलं होतं, आता त्यासाठी ते वचन उघडलं गेलं. उघडलेलं वचन ज्यावेळेस आमचं आहे त्यावेळेस आमचे ओठ उघडतात. वाचू आपण 24 अध्याय वचन 35. हे जे अमावास नावाचे जे लोक होते ना त्या गावातले, ते पुन्हा वापस एरुशलेमेला आले आणि एरुशलेमेला येऊन तिथल्या लोकांना ते सांगितलं की आम्ही काल प्रवासाला निघालो होतो, तसे 3रा प्रवासी आमच्यामध्ये सहभागी झाला, तो आमच्या घरामध्ये मुक्काम राहिला. त्याने भाकर घेतली, प्रार्थना केली, त्यावेळेस आम्हाला आम्ही ओळखलं त्याला की हा येशू आहे. हा सगळा वृत्तांत त्यांनी लोकांच्या समोर मांडला. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यानंतर तो 500 लोकांना भेटला, 40 दिवस या जगामध्ये राहिला. ज्यांना ज्यांना तो भेटला त्यांनी त्याच्याविषयी साक्ष दिली. देवाच्या सदनानं ज्यावेळेस आमचे ओठ उघडले जातात त्यावेळेस प्रभूनं माझ्यासाठी काय केलं आहे, कसं मी तारणामध्ये आलो आहे, कसं मी सुखामध्ये आहे, कसं मी त्रासातून मुक्त झालो आहे, हे आम्ही लोकांना सांगतो. त्यावेळेस आम्ही आशीर्वादासाठी नव्याने तयार होतो. आम्ही शुभवर्तमान प्रसार करण्यासाठी आमचे ओठ उघडावेत. स्तुती आणि आराधनेसाठी आमचे ओठ उघडावेत. बघा, ती जी शमरोनी स्त्री होती योहान शुभवर्तमान 4 अध्यायामध्ये, प्रभू येशू ख्रिस्त दुपारच्या वेळा तिथे आला. सुखार नगरामध्ये राहणारी ती स्त्री दुपारच्या वेळा तो आला त्या विहिरीवरती आणि शमरो स्त्रीला म्हणाला की मला थोडंसं पाणी दे. ती म्हणले माझ्याकडे आता काही पाणी नाही, पण तुम्ही यहुदी दिसता, मी शमरोनी आहे, आता तुम्ही कसं काय माझ्याकडे पाणी मागता. पण त्यानं उत्तर दिलं की तुला पाणी मागणारा कोण आहे हे जर तू ओळखलं असतंस तर तुला मी जीवनाचं पाणी दिलं असतं. हा भाग झाला. पण ज्या वेळेस येशू म्हणाला की जा तुझ्या पतीला घेऊन ये, तेव्हा ती म्हणाली की माझा पती नाही. येशू म्हणाला तू खरं बोललीस की तू 5 पतीपासून तर वेगळी झालीस, 6वा जो आहे तो तुझा पती नाही. जेव्हा तिला ते कळालं तिने ती घागर तिथं टाकली आणि ती सुखार नावाच्या त्या गावामध्ये पळत सुटली. आणि ती म्हणाली ज्यानं मला सगळं सांगितलं आहे, ज्यानं माझं जीवनपट उलगडून मला दाखवलं आहे, तो मसीहा मला भेटला आहे. देवाच्या सद्गुणानो, ज्यास आमचे ओठ उघडतात आम्ही अनेकांचं जीवन आनंदित करण्यासाठी कारणीभूत होतो, अनेकांना तारण विदित करण्यासाठी कारणीभूत होतो. आम्ही ज्यावेळेस या भागाकडे पाहतो ओठ उघडण्याकडे, त्यावेळेस मला आवडतं ते पाऊल आणि शिलास, त्याला खूप मार दिला होता, उचलून त्यांना तुरुंगामध्ये टाकलं, त्यांचे हात खोडामध्ये अडकवले, पायामध्ये साखरदाणे पाडले आहेत. पण अशा स्थितीमध्ये रात्री 12 वाजता उठून ते परमेश्वराचा जयघोष करायला लागले, स्तुत्याने आराधना करायला, ओठ उघडले. त्यांनी ओठ उघडल्यानंतर काय घडलं, तो जो तुरुंग आहे त्या तुरुंगाचे पाय डगमगले, मोठा भूमिकंप झाला
सगळ्यांचे साखरदाणे निघाले, सगळे कैदी मोकळे झाले, सगळे कैदी जे आहेत ते कैदी सर्व दास्यातून गुलामगिरीतून बाहेर आले. देवस्थानांनो, आमची स्तुती आणि आराधना, आम्ही उघडलेले ओठ अनेकांना आनंद देण्यासाठी कारणीभूत होतात. आणि म्हणून ओठ उघडण्यासाठी आम्ही शिकावे. तो जो गर्शेकराच्या प्रांतामध्ये राहणारा तरुण होता, ज्याला भूत लागले होते, सैन्य होतं, भूताचं सैन्य. आणि हा जो गर्शेकराच्या प्रांतामधला भूतग्रस्त आहे, येशू समोर येत असताना तो म्हणाला, हे प्रभू, तो आमच्यामध्ये पडू नकोस. येशू त्याला धमकावलं. जो बरा झाला, तो बरा झालेली बातमी गावामध्ये गेली, गर्शे गावामध्ये. पुष्कळ लोक तिकडे आले. त्याने बघितलं, हा जो आहे गर्शेचा तरुण, तर तो बरा झाला आहे, केस विंचरलेले आहेत, अंगावर कपडे घातले आहेत आणि प्रभूच्या चरणाजवळ बसला आहे. हे पाहिल्यानंतर त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. परंतु जेव्हा मी पाहतो लुकाचं शुभनाम 8:39 मध्ये, तो भूतग्रस्त मनुष्य तो सगळीकडे सांगत सुटला. तो तरुण तो म्हणाला, प्रभू येशू ख्रिस्ताने मला नवीन जीवन दिलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने मला नव्याने तारण दिलं आहे. मी जो कब्रस्तानमध्ये राहणारा, त्या येशूने मला माणसात राहण्याची संधी दिली आहे. आमेन. तेव्हा सद्गुरू, ज्यावेळेस आम्ही पाहतो, आमचे ओठ उघडतो, त्यावेळेस येशूच्या कार्याची घोषणा होते आणि मग अनेक लोक ख्रिस्ताकडे येतात. प्रभू येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर 10 शिष्य एका रूम मध्ये बसलेले होते. येशू त्यांच्यामध्ये आला. आता म्हणाला, भिवू नका, मी येशू आहे. थोमा तिथे नव्हता. 10 शिष्यांनी थोमाला सांगितलं, थोमा, काल प्रभू आला होता, प्रभूला आम्ही भेटलो आहे, पाहिला आहे. थोमा म्हणाला, मी त्याला पाहीन, जिथे खिळे मारले तिथे बोट घालीन, जिथे भाला मारला तिथे हात घालीन. मी त्याला तपासल्यानंतर कबूल करेन की तो उठला आहे. नंतरच्या काळामध्ये 11 शिष्य बसले असताना थोमा तिथे होता. त्यावेळेस येशू आला आणि येशू म्हणला, थोमा, उठ आणि इथे बोट घाल, उठ आणि इथे हात घाल. त्या थोमा म्हणाला, माझा प्रभू, माझा देव. ज्या प्रभू पुनरुत्थित प्रभूला त्यानं पाहिलं, तो थोमा अनेक प्रकारचे संकट झेलत, अनेक प्रकारचं कष्ट आणि दुःख झेलत इकडे भारताच्या केरळ किनाऱ्याला आला आणि त्याने ख्रिस्त गाजविला. देवाच्या सद्गुणानो, त्या थोमाने तिथं ख्रिस्त गाजवला, म्हणून भारत देशामध्ये प्रभू ख्रिस्ताच्या तारणाची घोषणा केली. आणि आज आपण 2026 सालामध्ये ख्रिस्ताची घोषणा करण्यासाठी जिवंत आहोत. आम्ही ओठ उघडायला शिकूयात आणि तो देव आम्हाला आशीर्वाद करते. आणि शेवटचा माझा शब्द आहे तो उघडलेला स्वर्ग. वाचू आपण लुकाचं शुभवर्तमान 24:51. लुकाचं शुभवर्तमान 24:51. येशू ख्रिस्त पुनरुत्थान झालेला 40 दिवसानंतर यरुशलेमच्या बाहेरच्या बाजूला टेकडीवरून तो स्वर्गामध्ये गेला. तो जात असताना 500 लोक त्याला पाहत होते. तो वरती 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 चालला आहे. त्यावेळेस देवदूत त्यांना म्हणाले, अहो गालिलकरांनो, काय वरती पाहत आहात? जसा येशू वरती घेतला गेला आहे, चढून वरती आला आहे, तो पुन्हा वापस येणार आहे. लोकांनी उघडलेला स्वर्ग पाहिला. योहान, जो येशूचा अत्यंत प्रिय शिष्य, तो पाटमा नावाच्या बेटावर त्याला पवित्र आत्म्याने नेलं आणि त्या पाटमा नावाच्या बेटावरून त्यानं उघडलेला स्वर्ग पाहिला. देवपित्याच्या उजव्या बाजूला असणारा देवपुत्र येशू त्यानं पाहिला. त्या स्वर्गामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी त्याने पाहिला आणि प्रकटीकरण त्यानं लिहिलं. देवाच्या सद्गुणानो, आम्ही स्वर्गाकडे वाटचाल करणारे, त्याचे विश्वासणारे प्रियजन आहोत. आम्ही स्वर्गाच्या विषयीच्या गोष्टी जेव्हा पृथ्वीवरती सांगतो आणि आमच्या जीवनाच्या द्वारा लोकांच्या मध्ये दिसतात, त्यावेळेस अनेक लोक जे नरकाकडे चालले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा स्वर्ग उघडला जाईल. आमेन. प्रभूची प्रार्थना आम्ही म्हणतो आणि त्या प्रभूच्या प्रार्थनेमध्ये आम्ही एक शब्द म्हणतो की जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरती हो. जस आम्ही हे म्हणतो त्यावेळेस त्या स्वर्गातल्या सर्व चांगल्या गोष्टी सांगते आम्ही बांधलेला आहोत आणि त्या सर्व चांगल्या गोष्टी आमच्या जीवनाच्या द्वारा लोकांच्या पर्यंत जातात आणि लोक आमच्या मधला स्वर्ग पाहतात. म्हणून अनेकांना स्वर्गाकडे आणण्यासाठी आम्ही आमचं जीवन खर्च करूया. पुनरुत्थानाच्या सणाच्या निमित्ताने जो संदेश मी आपल्या समोर विदित करत आहे, तो संदेश हा आहे की लुकाचं शुभवर्तमान 24:1 पासून 52 पर्यंतचे वचन. आणि याच्यामध्ये पहिला मी बघितलं उघडलेली कबर, दुसरा मी बघितलं उघडलेलं घर, तिसरा मी बघितलं उघडलेलं मन, चौथा मी बघितलं ते उघडलेले डोळे,
पाचवं आम्ही बघितलं उघडलेलं वचन, सहावं आम्ही बघितलं उघडलेले ओठ, आणि सातवं आम्ही बघितलं ते उघडलेला स्वर्ग. आणि या 7 गोष्टी आमच्याला जीवनाला पुनरुत्थानानंतर जबाबदारी देतात. आम्हाला काही प्रभूचं काम करायचं आहे. जर आम्ही काम करणार नाही तर वर्षाला आम्ही गुड फ्रायडे पाळणार, 7 शब्द ऐकणार, पुनरुत्थानाचा संदेश आम्ही ऐकणार, काय गोडधोड करणार, खाणार आणि घरी बसणार. एवढ्यासाठी पुनरुत्थान नाही. कारण जगाच्या इतिहासामध्ये अनेक साधू संत ऋषी मुनी आहेत, होते, झाले, होतील, पण एकमेव एकच आहे प्रभू येशू ख्रिस्त, ज्यानं मरणाची नांगी मोडली, पुनरुत्थान आणि जीवन आशा आम्हाला दिली आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त स्वतः पुनरुत्थित झाला आहे. या वचनाच्या द्वारे देव आम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रार्थना करू.